नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय झिरो अवर एबीपी माझावर. चर्चा जनहिताची, आणि जनहिताची सगळ्यात महत्त्वाची चर्चा कोण करू शकत असेल तर लोकप्रतिनिधी करू शकतात. मात्र जे लोकप्रतिनिधी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बसायला हवेत त्यांच्या जागी बसलेत प्रशासक, आणि ते बसल्यामुळे धोरणात्मक निर्णय होत नाहीये. फक्त टेंडर काढली जात आहेत आणि आहे ते काम पुढे ढकललं जात आहे. मात्र योजना आखणं, त्यासाठी बजेट प्रोव्हिजन करणं असेल, मोठ्या नव्या योजना सुरू करणं असेल, जुन्या योजनांमध्ये बदल असतील, हे करण्यासाठीचे घटनादत्त अधिकार प्रशासकांकडे नसतातच. आणि ते नसल्यामुळे तिथे प्रशासक फक्त रोजचा दिवस ढकलतायत. स्थानिक लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांनी आपल्या तक्रारी मांडायच्या कुणाकडे? कितीही नाकारता नगरसेवक असो, पण त्याच्या समोर जाऊन ठणाणा करता येतो, त्याला जबाबदार धरता येतं, प्रश्न विचारता येतात. प्रशासकाला तुम्ही काही हात लावू शकत नाही. तो तर नोकरीचा पाबंद आहे, त्याची नोकरी तशीच कायम राहणार आहे. अशावेळी लोकप्रतिनिधी असायला हवेत. आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्रातल्या या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेत त्याच्यावरच्या सगळ्या याचिका बघून अखेर निकाल दिलेला आहे. अधिसूचना, निर्देश दिलेले आहेत निवडणूक आयोगाला की येत्या 4 महिन्यात तुम्ही निवडणुका घ्या महाराष्ट्रामध्ये, आणि त्यासाठीची अधिसूचना 4 आठवड्यात काढा. म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार. म्हणजेच 15 पेक्षा जास्त महापालिका आणि उर्वरित सगळ्या नगर परिषदा, जिल्हा परिषदा या सगळ्या निवडणुका पार पडणार. हे महत्त्वाचं आहे. आणि गेल्या 2-3 वर्षांपासून किंवा त्याहून जास्त काळ काही ठिकाणी निवडणुका झालेल्या नाहीत. या काळात काय काय झालेलं आहे? महाराष्ट्राचं राजकीय चित्र पालटलेलं आहे. शिवसेना एकाच्या 2 झाल्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस एकाची 2 झालेली आहे, भाजपची ताकद वाढलेली आहे, काँग्रेसची कमी झालेली आहे. शिवसेना आणि भाजपला म्हणून मुंबई जिंकायची आहे. मनसे आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र यायचं म्हणतात. या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा रणसंग्राम, रण अभी भीषण होगा, ते अगदी या शब्दशः बघायला मिळणार आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचे निर्देश अतिशय महत्त्वाचे आहेत, आणि म्हणून ते चर्चा जनहिताची आहे. म्हणून आजचा झिरो अवर आहे. आज आपल्याकडे पाहुणे सुद्धा तसेच आहेत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा प्रश्न बघूया, जो प्रश्न आम्ही लोकांसाठीचा ठेवलेला आहे. जाऊयात आमच्या आजच्या या मीडिया सेंटरमध्ये आणि आजचा प्रश्न बघूयात. कोणता प्रश्न आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस कम बॅक करू शकतील असं वाटतं का? कारण सगळ्यात मोठी आव्हानात्मक बाजू ही महाविकास आघाडीसाठी असणार आहे. त्यासाठी तुम्हाला पर्याय दिलेला आहे, तो तुम्ही वापरू शकता. एक्स, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही प्रतिक्रिया सुद्धा द्या, आणि आमच्या या पोलला तुमचं उत्तर सुद्धा अपेक्षित आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. जाऊयात आमच्या गेस्ट सेंटरकडे. आपल्यासोबत आज पाहुणे, महत्त्वाचे पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत अंबादास दानवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते. त्याचप्रमाणे अतुल भातखळकर सुद्धा मला दिसत आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार. त्यांचंही स्वागत. आणि त्याचप्रमाणे आपल्यासोबत आहेत पुण्याहून आपल्यासोबत असणार आहेत जे प्रशांत जगताप, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि प्रवक्ते आहेत. थोड्याच वेळात आपल्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे सुद्धा असतील. याशिवाय लक्ष्मण हाके. कारण हा सगळा विषय, ही निवडणूक पुढे का गेली? कारण बाठे आयोग. कोणता आयोग? कशासाठीचा आयोग? तर ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला किती आरक्षण या ठिकाणी लागू असावं यासाठीचा मुद्दा. आणि अखेर सुप्रीम कोर्टानं सांगितलं की 94 ते 22 या वर्षाच्या काळांमध्ये जशा निवडणुका झाल्या तेच आरक्षण कायम ठेवावं. त्यामुळे तोही मुद्दा ते मांडायला असतील. आणि रविकिरण देशमुख हे वरिष्ठ राजकीय विश्लेषक आपल्यासोबत असतील. मी सगळ्यात आधी अंबादास दानवेंपासून सुरुवात यासाठी करतोय कारण महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी टेस्ट, विधानसभेनंतरचा मोठा पेपर, मोठं आव्हान हे महाविकास आघाडीचं असणार आहे. म्हणून त्यांच्यापासून सुरुवात करून मी भातखळकरांकडे जाईन. अंबादास दानवेजी, गेल्या 3-4 वर्षातली बदललेली परिस्थिती, समोर उभी ठाकलेली आव्हानं, आणि आता समोर आलेल्या या फक्त 4 महिन्याचा काळ मिळणार आहे तुम्हाला निवडणुकांसाठी. त्यातला 1 महिना सोडून द्या, 3 महिन्याचा साधारण प्रचार आणि बाकीच्या गोष्टी असतील. कसं पाहताय तुम्ही हे आत्ताचं वर्तमान? मला असं वाटतं चॅलेंज सगळ्यांनाच असतं. आणि तुम्ही सांगता तसं काही 4 महिन्यात निवडणुका होतील असं नाही. 1 महिना नोटिफिकेशन, नंतर 4 महिने. हो. अजून निवडणूक आयोग, राज्य सरकार एकमेकांशी चर्चा करून, मग आता जिल्हा परिषद आहेत, नगरपालिका, नगरपंचायती, हो, महापालिका, असे वेगवेगळे टप्पे कशा पद्धतीने घ्यायचं मला असं वाटतं ते ठरवावं लागेल. पावसाचे दिवस पण बरोबर आहे. परंतु राजकीय परिस्थिती बघता प्रत्येक निवडणुकीची राजकीय परिस्थिती वेगळी असते. लोकसभेला वेगळी स्थिती होते, विधानसभेला वेगळी स्थिती असते. स्थानिक स्वराज्य संस्था एक खऱ्या अर्थानं अतिशय महत्त्वाचा घटक आहे. बरोबर आहे. राजकीय विषय बाजूला द्या सोडून, परंतु सर्वसामान्य माणसाचे जे काम आहेत ते नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका इथेच असतात. आता याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आमदारावर मोठा प्रेशरसुद्धा कामाचं आलेलं आहे. हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नोकरशाही ही अतिशय माजलेल्या स्थितीमध्ये, त्यांना दिलेल्या अधिकाराचा गैरवापर, मिसयूज मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणी झालेला आहे. उदाहरणार्थ महापालिकेचे आयुक्त 67(3)C कलम,
कधीतरी वापरायचं असतं, सर्रास वापरून सगळ्या गोष्टी करतात. जे जनतेची मागणी नाही असं कामं करतात. जे जुने नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक आहेत, यांच्या मागण्याला वाटाण्याचे अक्षर टाकतात. आणि म्हणून या स्थितीमध्ये कोणत्या पक्षाची सत्ता येईल हा वेगवेगळा विषय जरी असला बरं, तरी निवडून आलेले लोकप्रतिनिधी सगळ्याच पक्षाचे हे जबाबदार असतात. आणि मला वाटतं त्यांच्या हातात जबाबदारी गेल्यानंतर बरं, परिस्थिती सुरळीत होऊ शकेल. बरं, ठीक आहे. मी एक पहिला चर्चेचा राऊंड, या चर्चेचा एक सूर, एक चौकट तयार करण्यासाठी पहिल्या राऊंडमध्ये पहिल्यांदा प्राथमिक प्रतिक्रिया घेणार आहे आणि त्यानंतर आपण आणखी बाकीचे उपप्रश्न घेऊन जाऊयात. मग भाजप, शिवसेना, महायुती अंतर्गत राजकारण, महाविकास आघाडीचं राजकारण, मुंबईचं राजकारण, MMRDA, ठाणे, पुणे, नाशिक, असं सगळीकडे आपण जाणार आहोत. मी आता जातोय अतुल भातखळकरांकडे. भातखळकरजी, मी तुमच्याकडे फक्त भाजप म्हणून नव्हे, महायुतीचे प्रतिनिधी म्हणून सुद्धा बघतोय. तुम्ही आत्ताचं हे राजकीय वर्तमान कशा प्रकारे त्याचं मूल्यमापन कराल आणि भाजप समोरच्या संधी आव्हानांकडे तुम्ही कसं पाहता? भातखळकरजी. मी सर्वात प्रथम तर सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि या निवडणुकीची आम्ही जेव्हा केव्हा निवडणुका उद्धव ठाकरे गटाचे लोक सुप्रीम कोर्टात गेल्यामुळे थांबल्या होत्या, तेव्हापासून या निवडणुका होण्याची आम्ही वाट पाहत होतो. आणि त्यामुळे या निर्णयाचं स्वागत. आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आणि महायुती म्हणून आम्ही या निवडणुकांना सामोरे जाण्याकरता पूर्णपणे तयार आहोत. आणि मला पूर्ण विश्वास आहे की केवळ मुंबई नव्हे, तो उभ्या महाराष्ट्रातली जनता, मग महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदांच्या निवडणुका असतील किंवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, त्याच्यामध्ये महायुतीला, भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमताने आम्हाला त्या ठिकाणी निवडून देतो, हा विश्वास सर्वप्रथम मी या ठिकाणी व्यक्त करतो. बरं, आता हे खरं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेले जवळजवळ 4, 4.5, 5 वर्ष या राज्यात झाल्या नाहीत. त्याला कोण कारणीभूत आहे याच्या मी आता चर्चेत जात नाहीये. पण हे खरं आहे की लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्या ठिकाणी, स्थानिक ठिकाणी लोकांना अनेक समस्यांचा समोर जावं लागत होतं. आणि जसं अंबादास दानवेजींनी म्हटलं की आमच्यासारख्या आमदारांवर कामाचं एवढं प्रेशर आलं होतं, कारण शेवटी लोकप्रतिनिधींकडे जात असतात. आणि त्यामुळे त्या ठिकाणी जर का स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी असतील तर ती कामं सुद्धा ही आमदार खासदारांना करावी लागत होती. आणि त्यामुळे मला वाटतं लोकशाही मजबूत होण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचा अशा पद्धतीचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. आणि 4 महिन्यामध्ये या निवडणुका होतील आणि त्याच्यामध्ये आम्हाला मोठे यश मिळेल. बरं, भातखळकरांनी सुद्धा सकारात्मक, एकतर सगळ्यात पहिल्यांदा सगळे राजकारणी याचं कौतुक करतायत, या निर्णयाचं स्वागत करतायत. ही चांगली गोष्ट आहे, कारण प्रशासक हे काही लोकशाहीचं मूल्य नाहीये, लोकप्रतिनिधी हे मूल्य आहे. त्यामुळे त्यांची मुद्दा त्यांचा महत्त्वाचा आहे. मला संदीप देशपांडे सुद्धा आलेले दिसत आहेत. मी आधी प्रशांत जगताप, मग संदीप देशपांडे आणि मग लक्ष्मण हाके, तुम्ही सुद्धा आलेले आहेत. तुमचंही स्वागत. तुमचा मेसेज मी पाहिला होता लाईव्ह लिंकसाठी, तुम्ही पण आलाय, आनंद वाटला. मी पहिल्यांदा प्रशांत जगताप यांच्याकडे जातो. जगतापजी, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे मी फक्त राष्ट्रवादी म्हणून बघत नाहीये, महाविकास आघाडी म्हणून बघतोय. तुमच्यासमोर तर 2 आव्हानं असणार आहेत. एक, तुम्ही आता सत्तेत नाही आहात, महायुती सत्तेत आहे. 2, तुमचा पक्ष फुटलेला आहे. आणि 3, शिवसेना जी तुमच्या आघाडीमध्ये आहे ती मुंबईपुरता कदाचित स्वतंत्र विचार करू शकते, अशी चर्चा आहे. या तिन्ही मुद्द्यांच्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि राजकीय वर्तमान, महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तुम्ही कसं पाहता? सर्वात प्रथम मी या सगळ्या आजच्या निकालाचं मी म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आज दिलेल्या निर्णयाचं स्वागत करतो, त्याबद्दल त्यांचे आभार सुद्धा मानतो. पण मला पार्श्वभूमी सांगायला आवडेल, कारण की आज ज्या याचिकेच्यावरून निकाल लागलेला आहे त्या याचिकेतला की याचिकाकर्ता आहे, त्यामुळं एकतर जे काय ओबीसीचं रिझर्वेशन गेलं ते सुप्रीम कोर्टाने डेटा न दिल्यामुळे ते स्थगित झालेलं होतं. त्याच्यानंतर मान्य उद्धव साहेबांच्या सरकारच्या काळात आम्ही चॅलेंज दिलं, पण मी या एक याचिकाकर्ता म्हणून तुम्हाला सांगेन, तब्बल 2.5-3 वर्ष आम्ही हा लढा दिला.
याच्यामध्ये सरकारने वेळ काढूपणा केला. आम्ही प्रत्येक तारखेला दिल्लीत गेल्यानंतर सॉलिसिटर जनरलनी एकच पत्र दिलेलं असायचं की या महिन्यात सरकारला याच्यावर विचार करायला वेळ मिळाला नाही. सातत्याने मान्य सर्वोच्च न्यायालय विचारणा करायचं की महाराष्ट्र गव्हर्नमेंट कधी निवडणुका घेऊ शकेल. पण साधारणतः 2-2.5 वर्ष फक्त तारखावर तारखा घेण्यात आल्या आणि आज ह्या सगळ्या तारखांना कंटाळून किंवा सरकार ॲफिडेव्हिटच देत नाहीत, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मान्य सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती सूर्यकांत साहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी आज हा निकाल दिला. त्याच्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. कुणाच्या चुकीमुळं कुणी विलंब केला म्हणून निवडणुका पुढे गेल्या याचा मी जिवंत साक्षीदार आहे. पण ठीक आहे, आता देर आहे पण दुरुस्त आहे. या निवडणुका होता याचा आनंद आहे, कारण की मधल्या ह्या 3 वर्षामध्ये संभाजीनगर आणि नवी मुंबईची तर एक पिढी बरबाद झाली, ज्यांनी सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीतून या ठिकाणी लोकप्रतिनिधी व्हायचं स्वप्न पाहिलं. पण या निवडणुका आता होत आहेत याचा आनंद आहे. हे होत असताना महाविकास आघाडी म्हणून सामोरं गेलं तर मला निश्चित आनंद वाटेल. त्याचं कारण आहे की आज जनतेची संतप्त भावना आहेत. बरोबर. या ठिकाणी सरकार आज वेगवेगळ्या योजनांमधून अडकून पडल्यानंतर कामाच्या सुरुवात कुठं जात नाहीयेत. त्याही पलीकडं पुणे महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून महापौर म्हणून कामकाज पाहिल्यानंतर मी एवढं सांगू शकतो, आज मधल्या काळात महानगरपालिका कर्जबाजारी झाल्यात, प्रशासकाच्या हातात गेल्यामुळं महानगरपालिका आज वाईट अवस्थेत आहेत. या निमित्ताने लोकप्रतिनिधी मिळाल्यानंतर त्या महापालिकांची व्यवस्था सुधारेल अशी मला आशा आहे. अर्थात सगळेच स्वागत करतायत. मुद्दे सुद्धा तुमचे बरोबर आहेत. मी आता आपल्याला राजू वाघमारे सुद्धा दिसत आहेत, ते शिंदेच्या शिवसेनेचे प्रतिनिधित्व इथे करतील. मी संदीप देशपांडेंकडे आधी जातो. संदीप, तुमच्या पक्षाकडे सगळ्यांचं लक्ष आहे अनेक कारणांसाठी. मी मगाशी सगळं सांगितलं, महायुतीचे काय सॉट अनालिसिस आहे, महाविकास आघाडीचे काय मुद्दे आहेत. मनसे यामध्ये फार महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबईच्या बाबतीत तुम्ही टाळी देऊ केलेली आहे, त्याचा रिप्लाय थोडा पॉझिटिव्ह आलेला आहे आणि राज ठाकरे म्हणाले होते की ते परदेशावरनं परत आल्यानंतर यावर बोलणार आहेत, त्यामुळे तो तर मुद्दा संदिग्धच आहे. पण तरी सुद्धा मनसेच्या दृष्टीने आता मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अस्तित्वाचा फार महत्त्वाचा हा पेपर, क्वेश्चन पेपर असणार आहे. तुम्ही या राजकीय वर्तमानाचं विश्लेषण कसं कराल मनसेच्या दृष्टीने? नाही, पहिले तर सुप्रीम कोर्टाने जो आज निर्णय दिलाय त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाचं मनापासून धन्यवाद. कारण ज्या पद्धतीने गेल्या 3-4 वर्षात प्रशासन कारभार हाकत होतं, मला असं वाटलं कुठलीही पॉलिसी डिसिजन जे लोकहिताचं आहे त्या प्रकारचं पॉलिसी डिसिजन घ्यायला विलंब होत होता, त्याला अनेक अडथळे निर्माण होत होते. अगदी साधे उदाहरण द्यायचं तर पार्किंगचा दर काय असावा, महानगरपालिकेच्या पार्किंगचा दर काय असावा, याचा डिसिजन व्हायला पण 6-6 महिने 8-8 महिन्याचा कालावधी गेला. त्यामुळे मला असं वाटतं ही अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे की अशा पद्धतीने निवडणुका होत आहेत. म्हणजे तो निर्णय आज कधी नव्हे ते आज खरं तर मी एक्सपेक्ट पण केला नव्हता. मला तर वाटलेलं पुन्हा एकदा तारीख पडते की काय, पण तो निर्णय आला हा खरंच सुखद धक्का होता. पण मला असं वाटतं की त्या गोष्टीला आम्ही तयार आहोत. गेल्या म्हणजे विधानसभेच्या निवडणुकांनंतर आम्ही लगेच कामाला लागलेलो आहोत. आमच्या केंद्रीय समिती ज्या राजसाहेबांनी नेमलेल्या आहेत त्या गटाध्यक्षांच्या बैठका घेत आहेत, उपशाखाध्यक्षांच्या बैठका घेत आहेत, संघटना बांधणी कशा पद्धतीने आहे, यादीवर काम, या सगळ्या गोष्टी आमच्या चालू आहेत आणि आम्ही महानगरपालिकेच्या दृष्टीने ही तयारी करत आहोत आणि आमची तयारी अतिशय जोरात आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे. राजू वाघमारेंकडे मी जाईन. राजू वाघमारेजी, शिंदेच्या शिवसेनेची बहुधा लोकसभा विधानसभेच्या नंतरची विशेषतः MMRD रिजन, त्यातही ठाणे आणि मुंबई याच्यातली फार महत्त्वाची चाचणी परीक्षा ही असणार आहे. तुम्ही आता याचे राजकीय वर्तमान कसं पाहता? शिवसेना, ठाकरे आणि मनसे कदाचित एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे आणि एकनाथ शिंदेंना मुंबई आणि MMRD जो शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो त्यातली खरी शिवसेना आमचीच आहे हे पुन्हा एकदा दाखवून द्यावं लागेल. पुन्हा का म्हणतोय मी? लोकसभा विधानसभेचा रेफरन्स याला आहे म्हणून. तर तुम्ही याकडे कसं पाहता? सर्वप्रथम प्रसन्नाजी, मी सुप्रीम कोर्टाचं भरपूर आभार मानतो की उशिरा का होईना पण निर्णय पास झाला आणि एकदाच्या आपण महानगरपालिकेच्या निवडणुकींना सामोरं जातोय आणि त्याबद्दल दुसरी गोष्ट की राहिला प्रश्न MMR रिजन बद्दल आपण मला विचारलं तर मुंबई आणि ठाण्याचं जर बघाल तर मुंबईचे जवळजवळ 70 नगरसेवक ऑलरेडी आमच्या पक्षामध्ये आलेले आहेत, विविध पक्षांचे 70 पेक्षा जास्त. ठाणा तर आमचा बालेकिल्ला आहे त्याच्यामुळे तो प्रश्न येत नाही. मुंबईमध्ये फार जोरदार वातावरण आहे. इतरही कार्यकर्ते रोज शेकडोनी, माजी महापौरापासून तर स्थायी समिती अध्यक्षांपासून सगळेजण आमच्या शिवसेनेमध्ये, जी खरी शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची, त्याच्यामध्ये सगळेजण रोज येत आहेत. त्याच्यामुळे मुंबईतलं वातावरण, ठाण्यातलं वातावरण हे पूर्णपणे शिवसेनामय झालेलं आहे. घराघरात शिवसेना आहे
आणि आम्हाला महाराष्ट्राने दोन्ही निवडणुकीमध्ये आणि खास करून विधानसभेमध्ये ठीक आहे. आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची शिवसेना म्हणून स्वीकारलेला आहे. त्याच्यामुळे शिवसेना कोणती हा प्रश्न येत नाही. शिवसेना एकच आहे. बरं. आम्ही घराघरात पोहोचलोय ठीक आहे. आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला बरं. मुंबई आणि ठाणे रिजन कौल नक्कीच देणार, याच्यामध्ये अजिबात दुमत नाही. छान. मी आता लक्ष्मण हाकेंकडे जातो, कारण हा जो सगळा उशीर झाला, आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांना माहित असेलच, पण तरी सुद्धा हा उशीर झाला, त्याच्यामागे ओबीसी आरक्षण हा फार मोठा मुद्दा होता की बाठिया आयोगाच्या शिफारशी आणि दुसरीकडे 1994 पासून 22 पर्यंत लागू असलेलं आरक्षण, याच्यातली विसंगती आणि त्याबद्दलचे असलेले आक्षेप, हा सगळा कायदेशीर पेच होता, तो सरकारसमोर सुद्धा होता. त्याच्यावरती सुप्रीम कोर्टानं सांगितलं, आम्ही जरी त्या आरक्षणाच्या बाबतीत अंतिम निर्णय देत नसलो तरी आहे त्या आरक्षणाला घेऊन 1994 ते 22 पर्यंत झालेल्या निवडणुकांच्या आधारे नव्या निवडणुका होऊ शकतात, त्या थांबवता कारण नाहीत. मी आता लक्ष्मण हाकेंना विचारतो, हाकेजी, सर्वांसाठीच आणि खास करून ओबीसी बांधवांसाठी समजावून सांगा, जरा विस्कटून सांगा की नेमकं काय स्टेटस असणार आहे, ही निवडणूक कशी पार पडणार आहे आणि या बाबतीत ओबीसी समाजाच्या प्रतिनिधी म्हणून तुम्ही कसं पाहता? खरं तर पहिल्यांदा मी सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचं स्वागत करतो, त्यांनी जो निर्णय घेतलाय त्याबद्दल. आणि ओबीसी बांधवांना मी सांगेन की बांटिया समितीनं ज्या काही अपुऱ्या ज्ञानाच्या द्वारे कुठलीही ट्रिपल टेस्ट न करता, कुठलाही व्यापक प्रमाणात सर्वे न करता जी माहिती सबमिट केलेली होती ती खूप प्रचंड ओबीसीचं आरक्षण अक्षरशः 50% आणून सोडलेलं होतं त्या बांटिया समितीच्या शिफारशीनुसार. कारण 65,000 जागा असताना त्या 34,000 जागा मायनस होणार होत्या. मुळात आता 1994 ते 2022 पर्यंतच्या सिच्युएशन नुसार, म्हणजे टक्केवारीनुसार हे आरक्षण पुढे सस्टेन होणार आहे. त्यामुळे बांटिया समितीचा हा विषय आता इथं निकालात निघालेला आहे, संपुष्टात निघालेला आहे. हे एक खऱ्या अर्थानं ओबीसीना दिलासा देणारी गोष्ट आहे. पण याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला कायदेशीर बेकायदेशीर असं तुम्ही म्हणू शकाल की आता जे काही 8,25,000हून जी कुणबी सर्टिफिकेट इश्यू केलेले आहेत अर्लियर नोंदीद्वारे, ते खरं ओबीसीच्या समोरचं चॅलेंज असणार आहे. कारण हे आरक्षण ज्या बलुतेदार, अलुतेदार, भटके विमुक्त जाती जमाती ज्यांच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, त्या लोकांचं प्रतिनिधित्व या निर्णय प्रक्रियेत येण्यासाठी जे दिलं गेलेलं आहे, त्यामध्ये या राजकारणामध्ये, या व्यवस्थेमध्ये, या महाराष्ट्रामध्ये जे मुखिया राहिलेले आहेत, जे राजकारणामध्ये फ्रंटला राहिलेले आहेत, तीच लोक जर या ओबीसी आरक्षणामध्ये आली तर मग गावगाड्यातला बलुता अलुता त्यांच्या स्पर्धेमध्ये कसा टिकेल? हे खरं तर ओबीसी समोरचं खूप मोठं चॅलेंज आहे. आणि हे चॅलेंज आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून, बॅलेट मधनं ओबीसीनी आपली 400-450 जातींनी एकत्रित येऊन आपलं जे काही सोशल बॅकवर्डनेस किंवा आपलं जे काही हक्क आणि अधिकारासंदर्भातलं जे काही मंडल आयोगाचं जे काही रिझर्वेशन आहे हे टिकवणं आणि अशा लोकांना धडा शिकवणं, ही खरी तर ओबीसी समोरची एक खूप मोठी आव्हानात्मक बाजू असणार आहे. बरं, ठीक आहे. मी पुढच्या चर्चा, आता एक सगळ्यांनी आपल्या आपल्या प्रतिक्रिया दिल्या, त्यामुळे चर्चेचा एक टोन सेट झालेला आहे. मी आता अधिक स्पेसिफिक प्रश्न विचारणार आहे. पुन्हा एकदा अतुल भातखळकरांपासून मी सुरुवात करतो. भातखळकरजी, 3 मुद्दे घेऊन मी तुमच्याकडे येतोय. एक, मुंबईसाठीची भाजपची रणनीती, कारण यावेळची निवडणूक तुम्ही अगदी अस्मितेची केलेली आहे. मुंबई शिवसेना ठाकरेंकडनं आपल्या ताब्यात, महायुतीच्या किंवा भाजपच्या ताब्यात घ्यायचं ठरवलेलं आहे. 2, या मधल्या काळात महाराष्ट्राच्या घडामोडी घडतायत, मग ते अगदी भारत पाकिस्तानची युद्धजन्य परिस्थितीपासून ते लाडकी बहीणचा आता 2100 नसून 1500चा हप्ता आणि अन्य स्थानिक मुद्दे, डेव्हलपमेंटचे जे चालूच असतात, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती कोणता मुद्दा कसा रोल प्ले करेल काही सांगता येत नाही. तुम्ही आव्हानं काय बघताय भाजपसाठी, महायुतीसाठी? हे बघा, भारतीय जनता पार्टी ही निवडणूक राज्यभरामध्ये मुंबईसह माननीय मोदीजींचा आशीर्वाद आणि माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढवणार. बरं. 2014 ते 2019 या माननीय देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये मुंबईसह महाराष्ट्राचा झालेला विकास, त्यानंतरच्या गेल्या 2.5 वर्षामध्ये, म्हणजे जेव्हा माननीय एकनाथ शिंदेजी राज्याचे मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर अजित पवार त्या सरकारमध्ये जॉईन झाले, त्या 2.5 वर्षाच्या कालखंडात, आणि आता गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून जे काम आम्ही करतोय आणि जे जनतेपर्यंत केलेलं आहे, आणि त्यामुळे जलसंधारणाची कामं असतील, जलयुक्त शिवाराची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, मुंबई MMR रिजन मध्ये त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, SRAच्या योजनांना गती देण्याचं काम असेल,
अशा समाज घटकातल्या सर्व समाजाचं विकास करण्याचा जो झपाटा या ठिकाणी मी भातखळकरजी थोडंसं तुम्हाला थांबवतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.